व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. खूप दिवसांनी आपली भेट होतीये मित्रांनो. 1-1.25 महिन्यापूर्वी माझा खूप मोठा ऍक्सिडेंट झाला. पाठीची हाडं तुटली आणि जीभ कट झाली. त्यात पोटाचे प्रॉब्लेम्स चालू झाले, डोळ्यांना इन्फेक्शन झालं, हात उचलला जात नव्हता, बरेच प्रॉब्लेम झाले. मेडिकेशन करून, ट्रीटमेंट घेऊन, फिजिओथेरपी घेऊन मी आज हळूहळू थोडा रिकवर होतोय. बोलायला अजून सुद्धा त्रास होतोय, मात्र आता थांबणं शक्य नाही आहे. जास्त काळ तुमच्यापासून लांब राहू शकत नाही, म्हणून समोर आलेलो आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये बोलत असताना जर जी थोडीशी अडखळली तर कृपया सांभाळून घ्या. दिलगिरी व्यक्त करतो, खेद व्यक्त करतो जर काही अडचण आली मला बोलताना तर. आजचा विषय खूप महत्वाचा आहे आणि हा विषय आहे ठाकरे बाप बेट्याचा, म्हणजेच ठाकरे पिता पुत्रांचा. मित्रांनो, उद्धव ठाकरे एका कार्यक्रमामध्ये होते. त्या कार्यक्रमामध्ये भाषण करत असताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला. अर्थात उद्धव ठाकरे जेव्हा भाषणाला उभे राहतात तेव्हा उद्धव ठाकरे हे नेहमीच भरकटलेले असतात. जो विषय काहीतरी वेगळा असतो आणि उद्धव ठाकरे काहीतरी वेगळंच बोलून जातात. त्यांना हे सुद्धा लक्षात येत नाही की या गोष्टीमुळे आपलं हसं होतंय किंवा आपली पत कमी होत चाललीय. बोलता बोलता उद्धव ठाकरेंनी मध्ये असंच एक उदाहरण दिलं की मी लहान होतो, शाळेमध्ये होतो आणि जेव्हा शाळेमध्ये गेलो नुकताच परीक्षा झालेली होती आणि रिझल्ट आला, घटक चाचणी असेल कदाचित, आणि वर्गामध्ये मास्तर बोलले ठाकरे कोण आहे, उभा राहा. मी उभा राहिलो आणि मला भीती वाटायला लागली. बापरे, गणिताचे मास्तर आहेत, आपल्याला तर गणित येत नाही, मग हे आता बाळासाहेबांना सांगणार की काय? आणि जर बाळासाहेबांना यांनी सांगितलं तर मग बाळासाहेब माझे काय हाल करतील? मला धरधरून घाम फुटला होता तेव्हा, आणि चक्क मी त्या गणिताच्या परीक्षेत नापास झालो होतो. तेव्हा ते गणिताचे मास्तर मला खूप रागवले, माझ्यावर खूप चिडले. असं उद्धव ठाकरे यांनी असा एक किस्सा सांगून टाकला. तसंही उद्धव ठाकरे यांचं गणित बालपणापासूनच कच्चं आहे आणि हे त्यांनी वयाच्या 65व्या वर्षी देखील कबूल केलंय. या भाषणातून तर केलेलंच आहे, पण ह्या अगोदर सुद्धा एका एनकेएम मध्ये एका मोठ्या कार्यक्रमामध्ये निर्मला सीतारामन, मुकेश अंबानी यांच्यासारखे मोठे मोठे मंडळी जेव्हा बसलेले होते तेव्हा उद्धव ठाकरेंनी कबुली दिली होती की मला बजेटमधलं काहीच कळत नाही. निर्मलाजी, तुमचं हे जे बजेट सादर झालंय ते लक्षात येईपर्यंत तुमचं दुसरं बजेट येतं, मग आम्हाला असं काहीतरी थापा मारावे लागतात कि ये जो बजेट है ये अमीरों को अमीर बनाने वाला और गरीबों को गरीब बनाने वाला बजेट है. उपस्थित सगळेजण हसायला लागले. उद्धव ठाकरेंना असं वाटलं की मी खूप मोठी कोटी केलेली आहे. बस आता काय, पु ल देशपांडे आणि माझ्यात फक्त 2 बोटांचं अंतर उरलंय की काय, अशा आविर्भावामध्ये उद्धव ठाकरे नेहमीच असतात आणि नेहमीच अशा कोट्या काढण्यामध्ये वेळ वाया घालवतात. त्यांच्या चिरंजीवांची अवस्था देखील ह्यापेक्षा काही वेगळी अजिबातच नाही. बाप से बेटा सवाई अशी एक म्हण आहे बघा आपल्याकडे. तसंच काहीतरी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत आहे. कसं ते आदित्य ठाकरे यांच्याच तोंडून आपण ऐकणार आहोत की लाडकी बहीण योजनेबद्दल आदित्य ठाकरे यांनी काय तारे दोडलेत आणि आपलं गणिताचं कौटिल्यापेक्षा मोठं ज्ञान कसं दाखवून दिलेलं आहे. जे रामानुजन जर असते आजच्या काळामध्ये तर त्यांनी संन्यास घेऊन टाकला असता, इतकं यांचं गणिताचं ज्ञान आहे. लाडकी बहीण योजनेवर बोलत असताना आदित्य ठाकरे गडबडून गेले, नेहमी सारखीच. म्हणजे आता
वडिलांचेच गुण आदित्य ठाकरेंमध्ये यायला लागलेले आहे. आदित्य ठाकरे लाडकी बहीण योजनेचे आकडे सांगताना चक्क फसलेले आहे. तुम्ही ऐका त्यांच्या तोंडून, तुम्हाला सुद्धा हसल्याशिवाय तुम्ही सुद्धा राहणार नाहीत बॉस. ह्या क्लिपला सुरुवात करण्या अगोदर नेहमीप्रमाणे विनंती आहे मित्रांनो, गेला 1-1.5 महिना आजारपणामुळे जरी मी समोर येऊ शकलेलो नसलो तरी देखील हॉस्पिटल्सला माझ्या रेग्युलर चक्रा होत्या. गरजू रुग्णांना भेटणं सुरू होतं, त्यांच्या अडीअडचणी सोडवणं सुरू होतं. त्या दरम्यान काही गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत की अनेक गरजू रुग्ण असे आहेत जे कॅन्सर हॉस्पिटलच्या मोफत उपचारांच्या निकषांमध्ये बसत नाहीयेत आणि ते हवालदिली झालेले आहे. आता एक मोठा उपक्रम असा आहे की त्यांच्या मदतीला उभं राहायचंय. फक्त औषध गोळ्या उपचारच नाही तर त्यांना मानसिक आधार सुद्धा द्यायचा आहे. मित्रांनो, रुग्णाला त्रास होतो इतकंच नसतं हो, त्याच्या अख्ख्या कुटुंबाला त्रास होत असतो, अख्खं कुटुंब सफर होत असतं. म्हणून अशा कुटुंबांना मदत करणं हे आपल्या परिवाराचं काम आहे, समाजाचा एक घटक म्हणून आपलं कर्तव्य आहे. मित्रांनो, तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या मर्जीनुसार या गरजू रुग्णांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी तुम्हाला जे काही योगदान द्यावं वाटतं, दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर अवश्य पाठवा. सोबत त्या ट्रान्झॅक्शनची एक स्क्रीनशॉटची कॉपी आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पण पाठवा. आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येतो. आतापर्यंतचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे, त्यामुळे निश्चिंत राहा, अजिबात काळजी करू नका. विश्वासाने पुढे या, आम्हाला खात्री अपेक्षा आहे. तेव्हा ह्या लोकसेवेमध्ये, जनसेवेमध्ये, ह्या ईश्वर सेवेमध्ये हातभार उचला, एवढीच मनापासून नम्र विनंती. आता बघूया आदित्य ठाकरे यांचं अकल्पित असं गणितातलं ज्ञान. राज्य सरकार के चुनाव के पहले उन्होंने घोषणा की थी कि लाड़की बहन इस योजना में 2,500 से ज्यादा बढ़ाकर वो 2,100 रुपए देने वाले थे. 2,500 से ज्यादा बढ़ाकर वो 2,100 रुपए देने वाले थे. 2,500 से ज्यादा बढ़ाकर वो 2,100 रुपए देने वाले थे. लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा लाडक्या बहिणींना 2,500 रुपये द्यायचे असं सरकारनं कबूल केलेलं होतं. त्यानुसार सरकारने 2,500 रुपये द्यायला सुरुवात सुद्धा केली. त्यानंतर सरकारने हे देखील सांगितलं, शासनाने, महाराष्ट्र शासनाने, की लाडकी बहीण योजनेची ही जी रक्कम आहे ही आपण वाढवणार आहोत. रक्कम वाढवणार म्हणजे आता मग ती किती करणार बाबा, तर ती 3,100 रुपये करायची असं यांचं सुरुवातीला ठरलेलं होतं. सध्या कदाचित 3,100 रुपये लाडक्या बहिणींना मिळत सुद्धा आहे. बरं, याच विरोधकांनी राड उठवली होती विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान की लाडकी बहीण योजना बंद पडणारे पडली का? नाही पडली. पण काँग्रेसने कर्नाटकमध्ये अशीच लाडकी बहीण योजना राबवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी आश्वासनं दिलेली होती. आज ती योजना बंद पडलेली आहे. ही काँग्रेसची नीती, ही भकास आघाडीची नीती आहे. हा फरक आहे. भकास आघाडीमध्ये आणि महायुतीमध्ये हा फरक आहे. आदित्य ठाकरे बोलता बोलले की हे आधी 2,500 देणार होते आणि आता म्हणतायत की आता 2,500 नाही, आम्ही 2,100 रुपये देऊ. अहो, 3,100 देणार आहे, तुम्ही 2,100 कसे बोलता? मायनस मध्ये कुठे चाललंय? ह्यांचं सगळं गणित वजाबाकीचं चाललंय. म्हणूनच ह्यांच्या पक्षाची सुद्धा वजाबाकी होत चालली आहे. वर्तमानपत्र उघडून बघा मित्रांनो, रोज बातम्या आहेत. अमुक एका शहरामध्ये ठाकरे गटाला धक्का, तमुक एका शहरामध्ये शिंदेंना लॉटरी, ठाकरे गटाचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करतोय. ही बेरीज नाहीये, ही वजाबाकी आहे. कारण यांच्या मेंदूमध्येच वजाबाकी आहे आणि तीच वजाबाकी यांच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये सुद्धा उतरलेली आहे. आणि म्हणूनच ठाकरेंना ही उतरती कळा लागलेली आहे. 20 वर्ष तुम्ही ज्यांच्यावर खार खाल्ला, 20 वर्ष तुम्ही ज्यांना पाण्यात बघत होते,
त्या राज ठाकरेंसोबत तुम्हाला आता जावं लागतंय. किंबहुना राज ठाकरेंना आता सोबत घेणं ही तुमची अपरिहार्यता झालेली आहे. ही वजाबाकी आहे, बेरीज नाही. कारण तसं बघायचं तर राज ठाकरेंचं तरी काय बेरीज झाली हो. त्यांची सुद्धा तर सगळी वजाबाकीच झालेली आहे ना. आधी 13 आमदार, मग 4, मग 1, आता 0. नगरसेवक कुठे आहेत माहित नाही. रोजच्या रोज कार्यकर्ते सोडून चालले. हे बेरजेचं राजकारण कसं असू शकतं? हे वजाबाकीचं राजकारण चालू झालेलं आहे. ही उतरती कळा आहे, ही चढती कळा नाहीये. हे शिडी चढत नाहीये, हे शिडी उतरतात. याला कारणही तसंच आहे. मनामध्ये सतत दुसऱ्याबद्दल ईर्ष्या ठेवणे, मनामध्ये आकस ठेवणे, लोकांना न भेटणे, लोकांच्या संपर्कात न राहणे, आपल्याच कार्यकर्त्यांचा नेहमी सतत अपमान करत राहणे, त्यांना किंमत न देणे, या सगळ्या गोष्टींमुळे ही उतरती कळा लागलेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंना. बाळासाहेब ठाकरे असे नव्हते. साधा कार्यकर्ता जरी बाळासाहेबांना भेटायला गेला तरी त्याचं काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकून घेतल्याशिवाय बाळासाहेब ठाकरे त्याला जागेवरून हलू देत नव्हते. हे लोक तर भेटतच नाहीत, आणि भेटत नाहीत त्याच्यामुळे ह्यांच्याकडे इन्फॉर्मेशन कमी असते, आणि इन्फॉर्मेशन कमी असल्यामुळे यांचं कन्फ्युजन वाढतं, आणि या कन्फ्युजन मधूनच यांचे हे असे स्टेटमेंट्स यायला सुरुवात होते. मित्रांनो, असे अनेक चमत्कारिक स्टेटमेंट्स यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेले आहे. आता सगळेच काही आज आम्ही दाखवू शकत नाही, पण कालांतराने एक 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 व्हिडिओ आपण करतच राहणार आहोत, दाखवणारच आहोत. या व्यतिरिक्त काँग्रेस मध्ये खूप मोठी गडबड सध्या सुरू आहे. तो नेमका काय प्रकार आहे? पृथ्वीराज चव्हाण यांचं डोकं का फिरलेलं आहे यावर एक विशेष व्हिडिओ तुम्हाला उद्या बघायचा. त्या व्हिडिओची स्क्रिप्टिंग आणि तयारी आता जरा वेळातच मी सुरू करेन. तुमच्यासमोर तो व्हिडिओ दणदणीतपणे मी नक्कीच आणेन की असं काय घडलंय की काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे नेते देशाच्या विरोधामध्ये पाकिस्तानची बाजू घेऊन बोलायला लागलेच. हा नेमका काय प्रकार आहे? त्यात संजय राऊतांची सुद्धा भर आहे बरं का. आणि संजय राऊत यांना तर मुख्य प्रवक्ते म्हटलं जातं ना ठाकरे गटाचा. याचाच अर्थ काय आहे की काँग्रेसच्या पंक्तीलाच आता ठाकरे गट सुद्धा जाऊन बसलेला आहे, आणि कदाचित म्हणूनच ही उतरती कळा लागलेली आहे. जनता इतकी सुद्धा वेडी नाहीये, इतकी ही दुटखोळी नाहीये की जनतेला या गोष्टी कळणार नाहीत. हा मित्रांनो, पुढच्या व्हिडिओची सुद्धा अशीच वाट बघा. इथून पुढे रेग्युलरली सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील याची दक्षता आम्ही नक्कीच घेऊ. तब्येतीची काळजी घेत आहे, तब्येतीची काळजी घेतच सगळे व्हिडिओज बनवत आहे. आज बोलायला थोडे कष्ट पडलेत, काही चुकलं हुकलं असेल तर सांभाळून घ्या मित्रांनो. पण इथून पुढे असं होणार नाही याची पूर्ण काळजी आम्ही घेऊ. जाता जाता परत एकदा छोटीशी विनंती आहे. ऑनफिल्ड काम करत असताना, आजारी असताना सुद्धा गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये आमच्या चक्रा चालूच होत्या. अनेक हॉस्पिटल्समध्ये चक्रा चालू होत्या. देवाच्या आशीर्वादानं, देवाच्या कृपेनं आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादानं बऱ्यापैकी हॉस्पिटल्समध्ये आपल्या ओळखी आहेत. त्यामुळे मला मेडिकल ट्रीटमेंट मिळायला काही फार अडचण आली नाही. पण हे सगळं करत असताना अनेक रुग्ण असे आढळले की जे योजनांच्या निकषांमध्ये बसत नाहीये, आणि त्यांचे नातेवाईक ढसाढसा रडतात. गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल असो किंवा संभाजीनगरची घाटी रुग्णालय असो, निकषांमध्ये बसत नसले तर उपचार होत नाहीयेत. आणि त्या हॉस्पिटल्सच्या पायऱ्यांवर रुग्ण झोपलेले आणि त्यांच्या आजूबाजूला त्यांचे नातेवाईक रडतात ढसाढसा. हे चित्र बघून आलेलंय. हवालदिल व्हायला होतं, गदगदून येतं. जेव्हा मी स्वतः आजारी होतो ना तेव्हा त्या वेदना मी स्वतः अनुभवलेल्या की काय होत असेल जीवाचं. घरातला एक व्यक्ती
हा पेशंट आहे, पण अख्खं घर आजारी पडतं. ही वस्तुस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळेच मित्रांनो, त्या कॅन्सर हॉस्पिटलमधले निकषांमध्ये न बसणारे जे रुग्ण आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी आता काहीतरी करायचं आहे, त्यांच्या नातेवाईकांसाठी आता आपल्याला काहीतरी करायचं आहे. आम्हाला तर आता एक अशी कल्पना सुचलेली आहे की त्या हॉस्पिटलच्या आवारातच आपण एक शेल्टर उभारूया, जिथे भिंती असतील, चांगलं कौल असेल, त्याला रूम टाईपच, की जिथे गाद्या टाकून द्यायच्या आणि ज्या रुग्णांच्या नातेवाईकांची झोपण्याची व्यवस्था नाही ना, जे पायऱ्यांवर झोपतात ना हॉस्पिटलच्या, किमान त्यांनी तिथे पडावं. अशा अनेक कल्पना आणि उपक्रम आपल्याला योजना राबवायच्या आहेत. यासाठी तुमचं पाठबळ आणि तुमचं सहकार्य नितांत गरजेचं आहे मित्रांनो. आज त्यांना आपली गरज आहे एवढं लक्षात ठेवा. समाजाचा घटक म्हणून आपल्याला आता पुढे यावंच लागणार आहे. तेव्हा स्वइच्छेने, तुमच्या मर्जीनुसार, तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे काही योगदान या सत्कर्मासाठी द्यावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या इथे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो आपल्या व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे आपल्याला त्याचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवता येईल. आतापर्यंतचा सगळा ट्रॅक रेकॉर्ड आपल्याकडे आहे. ते आपल्याकडे कुणी कुणी किती किती योगदान दिलेले आहे आणि त्या योगदानाचा विनिमय आपण कसा करत गेलेलो आहोत. अनेकदा असं झालेलं आहे की आम्हाला आमच्या पदरचे पैसे सुद्धा टाकावे लागलेले आहेत, पण ह्या गोष्टी आम्ही इतक्या जाहीरपणे सांगत नाही आणि याची कुठलीही आपण जाहिरात करत नाही. त्याचं कारण असं आहे, जाहिरात करणं आमच्या तत्वात बसत नाही. आम्ही फार फार तर विनंती करू शकतो की बाबा हो, तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते द्या, अवश्य द्या. हा, वेळोवेळी आपण जे कार्य करत आहोत ते अधूनमधून आपल्या व्हिडिओजमधून आपल्या ह्या दात्यांना कळावं म्हणून आपण दाखवत असतो. या व्यतिरिक्त याचा दुसरा कुठलाही उद्देश अजिबातच नाही. मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत आहे. पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम. सुंदर विग्रह मेघ श्याम, गंगा तुलसी शालिग्राम.